नमस्कार. आपण बघणार आहोत जागतिक महिला दिन भाषण. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित स्वतःच्या अस्तित्वासाठी आजही लढणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींनो, प्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक अशी निदर्शने केली. त्यांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या. जगाच्या इतिहासात अशा प्रकारे स्त्रियांनी संघटित होऊन केलेला हा पहिला मोठा संघर्ष मानला जातो. पुढे 1990 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधी सहकार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला. तो ठराव पास झाला तेव्हापासून 8 मार्च हा दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. स्त्री ही क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता आहे. तिला आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण, आत्या, काकी, मावशी, आजी इत्यादी अनेक नाती हळूवार जोपासावी लागतात. स्त्री ही सृष्टीचे जीवनचक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते. ती सृजनशील आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्रीशिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही. सासर व माहेरच्या दोन्ही घरांना ती नकळतपणे जोडते. स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. मुलं पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पाडते. त्यामुळेच साने गुरुजी व शिवाजी महाराजांसारखे अनेक महापुरुष घडले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. ती संकटात पुरुषाची ढाल बनते. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले. स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही, तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासारख्या अनेक स्त्रिया मातृभूमीच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या. सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. गावाच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीर वीरांगना कल्पना चावला, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, स्त्री सुधारक व समाजसेविका रमाबाई रानडे, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, समाजसेविका मदर टेरेसा, गायिका लता मंगेशकर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला पायलट सरला ठकराल, तसेच महिला खेळाडू पी.टी. उषा, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू इत्यादी अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज स्त्री गौरव केला जातो, पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आभासून आहेत. स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती इत्यादी समस्या पदोपदी महिलांना भेडसावत आहेत. त्या समस्या जर दूर केल्या तर नक्की स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल. महिलांनो, आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा, कारण पुढची पिढी कशी घडवायची हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही अखंड प्रेमाचा व प्रेरणेचा स्रोत आहात. स्वतः खंबीर राहा. जीवनात येणाऱ्या संकटांचा जिद्दीने सामना करा. कधीही वाईट गोष्टीचा तग धरू नका, कारण जगण्यासाठीच नव्हे तर या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती बनवून दाखवा. आपले वाचन, लेखन इत्यादी छंद जोपासून
नेहमी आनंदी राहा. कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवा. आत्मनिर्भर बना. ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका. थोर स्त्रियांचे विचार, चारित्र्य सदैव स्मरणात ठेवा. शेवटी मी इतकेच म्हणेन की नारी तू घे अशी उंच भरारी, नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी, फिरून पाहू नकोस माघारी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही आपला चॅनल पारिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करू शकता. धन्यवाद.